आज आपण मराठी पेपर नमुना पाहणार आहोत। आपण पाहूया गद्य विभाग प्रश्न 1 अ। यात प्रश्न 1 असा की खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। यात पहिला प्रश्न आकलनावर आधारित कृती गुण 1। दुसरा प्रश्न आकलनावर आधारित कृती गुण 1। प्रश्न 2 यात पहिला प्रश्न आकलनावर आधारित कृती गुण आहे 1 आणि दुसरा प्रश्न आकलनावर आधारित कृती यात सुद्धा गुण 1। प्रश्न 3 व्याकरण यात पहिला प्रश्न व्याकरणावर आधारित कृती गुण 1 आणि दुसरा प्रश्न व्याकरणावर आधारित कृती गुण 1। प्रश्न 4 यात माझे मत म्हणून एक व्यावहारिक प्रश्न विचारला जाईल। याचे गुण आहेत 2। एकूण गुण आहेत 8। प्रश्न 1 ब यात पहिला प्रश्न आहे खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। यात पहिला प्रश्न आकलनावर आधारित कृती ह्याचे गुण आहेत 1 आणि दुसरा प्रश्न आकलनावर आधारित कृती गुण 1। दुसरा प्रश्न यात पहिला प्रश्न आहे आकलनावर आधारित कृती गुण 1 आणि दुसरा प्रश्न आहे आकलनावर आधारित कृती गुण 1। प्रश्न 3 व्याकरण यात पहिला प्रश्न म्हणजे व्याकरणावर आधारित कृती गुण आहेत 1 आणि दुसरा प्रश्न व्याकरणावर आधारित कृती गुण 1। चौथा प्रश्न यात माझे मत म्हणून एक प्रश्न विचारला जाईल आणि याचे गुण आहेत 2। एकूण गुण झाले 8। प्रश्न 1 क यात पहिला प्रश्न खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। यात पहिला प्रश्न आकलनावर आधारित कृती याचे गुण आहेत 2 आणि दुसरा प्रश्न आकलनावर आधारित कृती याचे गुण आहेत 2। एकूण गुण झाले 4। आता आपण बघूया पद्य विभाग। यात प्रश्न 2 अ पहिला प्रश्न खालील पद्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। पहिला प्रश्न आकलनावर आधारित कृती यात गुण आहे 2 आणि दुसरा प्रश्न सुद्धा आकलनावर आधारित कृती याचेही गुण आहेत 2। प्रश्न 2 यात पहिला प्रश्न आकलनावर आधारित कृती याचे गुण आहेत 1 आणि दुसरा प्रश्न म्हणजे आकलनावर आधारित कृती याचेही गुण आहे 1। प्रश्न 3 यात माझे मत म्हणून एक प्रश्न विचारला जाईल आणि याचे गुण आहेत 2। एकूण गुण झाले 8। प्रश्न 3 क यात पहिला प्रश्न कृती पूर्ण करा। ह्याच्यात पहिला प्रश्न म्हणजे आकलनावर आधारित कृती आणि गुण आहेत 2। दुसरा प्रश्न कृती पूर्ण करा। यात पहिला प्रश्न आकलनावर आधारित कृती ह्याचेही गुण आहेत 2। एकूण गुण झाले 4। प्रश्न 4 आपण बघूया व्याकरण विभाग। अ प्रश्नात समास विचारले जातील, गुण आहेत 2। ब प्रश्नात वाक्य परिवर्तन यासाठी गुण आहेत 2। क प्रश्नात 2 प्रश्न आहेत। पहिला शब्द संपत्ती यासाठी 1 गुण आणि दुसरा प्रश्न शब्द समूहांबद्दल एक शब्द गुण आहे 1। ड प्रश्नात विरामचिन्हे विचारले जातील, गुण 1। प्रश्न ई लेखन नियमानुसार वाक्य लिहा।
यासाठी गुण 1. फ प्रश्नात वाक्प्रचार गुण 2. एकूण गुण आहेत 10. प्रश्न 5 हे आहे उपयोजित लेखन विभाग आणि यात पहिला प्रश्न म्हणजे पत्रलेखन गुण 5. दुसरा प्रश्न आहे कथालेखन गुण 5 आणि तिसरा प्रश्न गद्य आकलन म्हणजेच उतारा वाचून त्यावर 5 प्रश्न तयार करणे. यातील गुण आहेत 5. प्रश्न 5 ब यात 1 ते 3 मधील कोणत्याही 2 कृती सोडवा. यात प्रश्न 1 संवाद लेखन आहे, गुण आहे 5. प्रश्न 2 जाहिरात लेखन, गुण आहे 5. प्रश्न 3 यात सारांश लेखन, यासाठी गुण आहेत 5. प्रश्न 5 क यात 1 ते 3 मधून कोणतीही एक कृती सोडवावी. यात पहिला प्रश्न आहे निबंध लेखन, गुण 5. दुसरा प्रश्न मुद्द्यांच्या आधारे निबंध लिहा, गुण आहेत 5. तिसऱ्या प्रश्नात आत्मलेखन असेल, यासाठी गुण आहेत 5. एकूण गुण झाले 30. आता आपण विषयानुसार गुण वितरण पाहू. प्रश्न क्रमांक 1 आहे गद्य विभाग आणि गुण आहेत 20. प्रश्न क्रमांक 2 पद्य विभाग, यासाठी गुण आहेत 16. तिसऱ्या प्रश्नासाठी विभाग आहे स्थूल वाचन आणि गुण आहेत 4. चौथा प्रश्न व्याकरण, यासाठी गुण आहेत 10. प्रश्न 5 उपयोजित लेखन, यासाठी गुण आहेत 30. एकूण गुण झाले 80. शेवटचा भाग म्हणजे वेळेचे व्यवस्थापन. प्रश्न 1 यासाठी अंक आहेत 20 आणि वेळ आहे 35 मिनिटे. प्रश्न 2 साठी 16 अंक आणि यासाठी 30 मिनिटांची वेळ असेल. प्रश्न 3 यासाठी 4 अंक आणि वेळ आहे 15 मिनिटे. प्रश्न 4 यासाठी 10 अंक आहेत आणि 30 मिनिटांची वेळ आहे. प्रश्न 5 यासाठी अंक आहेत 30 आणि 65 मिनिटे. एकूण अंक झाले 80 आणि वेळ 165 मिनिटे.